शेतकरी मित्रांनो, युरिया देऊनही तुमच्या पिकाची वाढ होत नसेल तर या पोषक तत्वाची कमतरता असू शकते. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील. 17 दिवस 17 पोषक तत्व या सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज दिवस 14वा पोषक तत्व म्हणजे निकल. शेतकरी मित्रांनो, निकल हा तुमच्या पिकात खूप गरजेचा आहे, कारण की तुमच्या पिकाची वाढ होत नसेल तर शेतकरी मित्रांनो, निकल हा तुमच्या पिकात युरियाचा एक एन्झाईमचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. नंतर शेतकरी मित्रांनो, नायट्रोजनचा मेटाबॉलिझम वाढवण्यास खूप गरजेचा पोषक तत्व हा निकल मानला जातो. नंतर नत्र म्हणजे युरियामधलं नत्र जे वनस्पतीपर्यंत पोहोचवण्यास खूप गरजेचा पोषक तत्व मानला जातो. नंतर बियांची गुणवत्ता वाढवतो. नंतर एक प्रकारे म्हणजे पिकाची वाढ करण्यास खूप गरजेचा पोषक तत्व हा निकल मानला जातो. शेतकरी मित्रांनो, याची कमतरता भासायला लागली तर तिथे आपल्याला काय दुष्परिणाम पाहायला मिळतात. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला पानांवर जळल्यासारखं दिसायला लागून जातं. नंतर पानगळती आपल्याला तिथं बघायला मिळते. पानं ही पिवळसर वाढतात. नंतर वाढ खुंटते. अशी लक्षणे आपल्याला दिसून आली तर आपल्याला ही लक्षणे भरून काढण्यासाठी किंवा आपल्याला ही परिणामी आपण त्याच्यावर काय उपाययोजना करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, बाजारात मिळणारं आपल्याला मायक्रोन्यूटन मार्फत आपण निकल हे पोषक तत्व आपल्या पिकाला देऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, निकल हा खूप गरजेचा पोषक तत्व आहे. शेतकरी मित्रांनो, निकलची कमतरता समजून आपण तिथं आपल्या पिकात किंवा युरिया देत आहे त्यानुसार आपण निकलचं व्यवस्थापन केलं तर आपल्या पिकाला अधिक फायदा हा नक्की मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, गरजेनुसार व कोणाला आपल्या कृषी तज्ञांना विचारून आपण निकल या पोषक तत्वाची कमतरता दूर करू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, अशी लक्षणे दिसून आली तर आपण या पोषक तत्वाची कमतरता भरून काढू शकतो. तर शेतकरी मित्रांनो असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा. भेटू पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत राम राम.